हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्राम ऑफ CO2, म्हणजे 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती रेणू असतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास काय आहे. आपल्याला विचारलं आहे मोल फ्रॅक्शन करायचं आहे. मोल फ्रॅक्शन आपल्याला विचारायचं आहे. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला लावा. ह्याच्यावरती राज्यसेवा प्री 2024 मध्ये एक सुंदर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस विचारलेले आहेत. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, प्रोटॉनवरचा चार्ज आणि न्यूट्रॉनवरती कोणते चार्ज असतात. आणि आता रिसेंटली राज्यसेवा प्री 2024 मध्ये ड्यूटेरियम म्हणजे हेवी वॉटर हा हायड्रोजनचा आयसोटोप विचारलेला होता. मध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचे मिनरल्स घेऊन आलेले आहेत. त्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. बघा इथंच स्क्रीनवरती मी 2 प्रश्न मेन्शन केलेले आहेत, कंबाईन प्री 18 आणि कंबाईन प्री 21चा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. मागच्या 2 लेक्चरपासून आपण 40 टॉपिक सिरीज पाहत आहोत, ज्याच्यामध्ये आज आपण सायन्सचा 3रा व्हिडिओ पाहणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजी आणि फिजिक्स कव्हर केलेलं आहे. बायोलॉजीचे जवळपास 5 टॉपिक्स, सर्वात महत्त्वाचे 5 टॉपिक्स आणि फिजिक्सचे सर्वात महत्त्वाचे 4 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आणि आज आपण केमिस्ट्रीचे 3 ते 4 सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स घेणार आहोत. अशा प्रकारे या सिरीजमध्ये जे आपण प्रत्येक टॉपिकवरती 8 सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स घेणार होतो, तर सायन्सवरती आपण जवळपास 12 ते 13 टॉपिक्स घेत आहोत. ठीक आहे. मागच्या दोन्ही लेक्चरच्या PDFs मी डिस्क्रिप्शन आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेल्या आहेत. त्या PDFचा नक्की फायदा घ्या. पूर्ण ते जे काही झालेले आहे ते दोन्ही लेक्चर्स पाठ करा आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करा. ठीक आहे. आजचा लेक्चर आपण सुरुवात करूया मोल कन्सेप्ट या चॅप्टरनी. मोल कन्सेप्ट हा केमिस्ट्रीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये 2022ला आयोगाने ह्याच्यावरती प्रश्न विचारला होता राज्यसेवा पूर्वमध्ये. 2023च्या राज्यसेवा पूर्वमध्ये सुद्धा मोल कन्सेप्टवरती प्रश्न होता आणि 2024च्या ग्रुप बी प्रिलिम्समध्ये सुद्धा मोल कन्सेप्टवरती प्रश्न आहे. ठीक आहे. तर मोल कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेऊया काय असते आणि न्यूमेरिकल कशा प्रकारे विचारला येतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आपण ॲटॉमिक मासपासून करूया. ॲटॉमिक मास म्हणजे काय? बघा, मास ऑफ ॲन ॲटम इज कन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस अँड इट इज ड्यू टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन इट. म्हणजे अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. म्हणजे ह्याचं जर इक्वेशन जर तयार करायचं झालं तर ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. आता बघा, हा एक चार्ट दिलेला आहे आणि चार्ट पार्ट असणं गरजेचं आहे, कारण जरी आयोग ब्रॅकेटमध्ये ॲटॉमिक मास देत असलं प्रत्येक एलिमेंटचा, तरी एखाद्या वेळेस जर नाहीच दिलं तर एवढे तरी आपले ॲटलिस्ट पार्ट असणं गरजेचं आहे. बघा, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1, हिलियमचा 4, अशा प्रकारे हे सर्व आहेत. हे आपल्याला न्यूमेरिकलमध्ये कामी येणार आहे. पुढे चालूया. आता बघा, मॉलिक्युलर मास ही कन्सेप्ट बघूया आपण. रेणू वस्तुमान. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल. म्हणजे एका रेणूमधील सर्व अणूंच्या वस्तुमानांची बेरीज म्हणजे रेणू वस्तुमान आहे. म्हणजे H2O मधल्या सगळ्या H ॲटम्सची आणि सगळ्या O ॲटम्सची बेरीज म्हणजे H2Oचं मॉलिक्युलर मास. इथे एक सोडून दिलेलं आहे बघा. H2O मध्ये हायड्रोजन किती आहेत? 2 मॉलिक्यूल आहेत आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल आहे. आपण चार्टमध्ये पाहिलं, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर 16 आहे. बघा, हायड्रोजनचा 1, ऑक्सिजनचा 16. हायड्रोजन किती आहेत आपले? 2 आहेत, म्हणून 1 × 2 जर केलं तर टोटल हायड्रोजनचं मास किती आलं? 2. ऑक्सिजन 1 मॉलिक्यूल आहे H2O मध्ये, एका मॉलिक्यूलचं वजन 16, तर असे टोटल एका ऑक्सिजनचं 16 ॲटॉमिक मास नंबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे H2Oचं जर आपलं कंबाईनली पाहायचं असेल, H2Oचं मॉलिक्युलर मास किती आहे, तर या दोन्हीची बेरीज करावी लागेल. तर टोटल येतं ते 18. म्हणजेच H2O या मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास किती आहे? तर 18. ठीक आहे. अशा प्रकारे मॉलिक्युलर मास ही कन्सेप्ट झालेली आहे. पुढे जाऊया. आता बघा, मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय? पहिले आपण टेक्निकली पाहू आणि नंतर लक्षात ठेवण्यासाठी, प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहू. बघा, मास, मोल कन्सेप्ट म्हणजे मास इन ग्राम्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड टू मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स इन डाल्टन. म्हणजे मोल ही अशी राशी असते जिचे ग्राममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्य एवढे असते. म्हणजे सरळ सरळ या डेफिनेशनला काय म्हणायचं आहे की आत्ताच आपण जे 18 मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर मास पाहिलेलं आहे वॉटरचं, म्हणजे 18 ग्राम वॉटर
इज इक्वल टू 1 मोल ऑफ वॉटर. हे सरळ सरळ ह्या डेफिनेशनचा अर्थ आहे. ठीक आहे. खाली एक फॉर्म्युला दिलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकलमध्ये कामी पडतो. जे काही मास ऑफ सबस्टन्स इन ग्राम आहे हे आपल्याला प्रश्नात दिलेलं असतं आणि मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स जे आपल्याला माहीत असतं H2O किती आहे 18. पुढे जाऊया. आता बघा, आपण 1 डझन केळी म्हणल्या इमॅजिन करू शकतो की 12 केळी. ठीक आहे. तसंच 1 मोल म्हणजे किती मॉलिक्यूल, तर 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. ठीक आहे. म्हणजे 1 मोल ऑफ वॉटर घ्या, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल, किंवा 1 मोल काही पण घ्या, ते तेवढे त्याचे मॉलिक्युल असणार, 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल. ठीक आहे. याला आपण ॲव्होगॅड्रो नंबर म्हणतो. पुढे जाऊया. बघा, ह्याचंच एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं आहे स्टेट बोर्डमध्ये. हाऊ मेनी मॉलिक्युल्स आर देअर इन 66 ग्राम ऑफ CO2. म्हणजे 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती रेणू असतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास काय आहे. ठीक आहे. किती कार्बन ॲटम आहेत, 1. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती ॲटम आहेत, 2. एका कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर किती असतं, 12. एका ऑक्सिजनचं किती असतं, 16. ठीक आहे. म्हणजे हे 12 आणि हे झालं 32. म्हणजे याची बेरीज आपली किती येणार, 44. म्हणजे एका CO2 मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास आहे 44. आपल्याला प्रश्नात किती म्हणले आहे, 66 ग्राम CO2. म्हणजेच प्रश्नामध्ये दिलेलं मास किती आहे आपलं, 66 ग्राम. आणि एका CO2च्या मॉलिक्युलचं किती वजन असतं, तर 44. अशा प्रकारे याचा जर भागाकार केला तर 1.5 मोल CO2 हे उत्तर येतं. म्हणजे 66 ग्राम CO2 म्हणजे किती मोल CO2 आहे, तर 1.5 मोल CO2 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे नंबर ऑफ मोल आपण काढून घेतले. आता 1 मोल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस किती मॉलिक्युल असतात, 6.022 इंटू 10⁻23. तर 1.5 मोल म्हणजे किती मॉलिक्युल असतील, तर 1.5 इंटू हे करावं लागेल, बरोबर आहे. 1.5 इंटू 6.023 इंटू 10⁻23 म्हणजेच 1.5 मोल ऑफ CO2 म्हणजे किती मॉलिक्युल, 9.033 इंटू 10⁻23 मॉलिक्युल. अशा प्रकारे ही मोल कन्सेप्ट झालेली आहे. पुढे जाऊया. आता हा बघा, ग्रुप बी प्रिलिम्स 2024 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतो प्रश्न बघा, हाऊ मेनी ग्राम्स ऑफ हायड्रोजन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम 2 मोल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड कन्सिडरिंग 100% रिॲक्शन रिकव्हरी. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोलपासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल. सोपा प्रश्न आहे बघा. हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घेऊ आपण. CH2O असं जर लिहून घेतला आपण, म्हणजेच हा 1 मोल फॉर्मॅल्डिहाइडमध्ये किती हायड्रोजन ॲटम्स आहेत, 2 हायड्रोजन ॲटम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कितीमध्ये विचारलेलं आहे, 2 मोलमध्ये विचारले. 2 मोलमध्ये किती 2 मोल फॉर्मॅल्डिहाइडमध्ये किती हायड्रोजन असतील, तर 4 हायड्रोजन असतील. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर किती ग्राममध्ये विचारले. ठीक आहे. तर एका हायड्रोजन ॲटमचं किती ग्राम वजन असतं, तर 1 ग्राम म्हणजेच मॉलिक्युलर मास. तसंच 4 हायड्रोजनचं किती असणार, 4 ग्राम. अशा प्रकारे याचं उत्तर आहे 4 ग्राम. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत पाहिलेल्या कन्सेप्टवरतीच बेस्ट आहे. पुढे जाऊया. हे काही पुढचे अजून फॉर्म्युले आहेत बघा. मोल फ्रॅक्शनवरती राज्यसेवा प्री 2023चा प्रश्न आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ A डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ A प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ B. ठीक आहे. ह्या फॉर्म्युल्यावरून डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह होतो आणि सोपे आहेत हे फॉर्म्युले. पाठ करा व्यवस्थित. इथं एखाद्या वेळेस काय गडबड होते, आपण NA आपण NB घेतो एक्झाममध्ये, किंवा वरी NB घेतो आणि खाली घेताना NA मायनस असं काहीतरी करून देतो. ठीक आहे. हा फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा, एक्झाममध्ये हे कन्फ्यूज होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे मोलॅरिटी. मोलॅरिटी कन्सेप्ट काय आहे, मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ठीक आहे. एका सोल्युशनमध्ये काय असते, एक सॉल्वंट असते आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेलं सोल्यूट. म्हणजे जर आपण लिंबू पाणी घेतलं तर त्याच्यामधलं पाणी म्हणजे काय आहे, सॉल्वंट आहे. आणि त्याच्यातलं साखर जे काय आहे ते म्हणजे आपलं सोल्यूट आहे. आणि ह्याला मिळून आपण सोल्युशन म्हणतो. तर ह्या मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. त्याच्यानंतर मोलॅरिटी कन्सेप्ट काय आहे, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन kg. इथं लक्षात द्यायचं आहे, मोलॅरिटीमध्ये व्हॉल्यूम शब्द वापरलेला आहे आणि मोलॅलिटीमध्ये वेट वापरला जातं. ठीक आहे. आता ह्या मोल फ्रॅक्शनवरचा आपण राज्यसेवा प्री 2023 मध्ये आलेला प्रश्न बघूया. बघा काय म्हणतो प्रश्न, 180 ग्राम ऑफ ॲसिटिक ॲसिड इज मिक्स्ड विथ 180 ग्राम ऑफ वॉटर
H2O. द मोल फ्रॅक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड इज इन रिझल्टंट सोल्युशन इज, म्हणजे 180 ग्राम ॲसिटिक आम्ल आणि 180 ग्राम पाणी एकमेकात मिसळले तयार झालेल्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल. ठीक आहे, तर इथं आपण व्यवस्थित एकदा लिहून घेऊ. हे म्हणजे आपल्याला ए दिलेलं आहे आणि वॉटर म्हणजे आपल्याला बी दिलेलं आहे. ठीक आहे, आपण ह्याचं पहिले ॲटॉमिक मास नंबर काढून घेऊ ॲसिटिक ॲसिडचा. बघा, CH3COOH म्हणजे कार्बन किती आहेत टोटल, 2 कार्बन आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहेत, 4 आहेत. ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत. एका कार्बन ॲटमचं वजन किती असतं, 12. एका हायड्रोजनचं किती असतं, 1. आणि एका ऑक्सिजनचं किती असतं, 16. तर असे 2 कार्बन ॲटमचं वजन 24 होतं आहे, 4 हायड्रोजन ॲटमचं वजन 4 होतं आहे आणि 2 ऑक्सिजन मॉलिक्युलचं वजन 32 होते. तर असं टोटल जर ॲसिटिक ॲसिडचं वजन पाहायचं झालं तर ते आपल्याला 60 ग्राम भरतं. आपल्याला प्रश्नामध्ये किती म्हणलेलं आहे, 180 ग्राम ॲसिटिक ॲसिड दिलेलं आहे. काढा आता याचे मोल्सचा फॉर्म्युला आपण पाहितला आहे. प्रश्नात दिलेलं वजन जे काय असेल ते डिवायडेड बाय एका ॲसिटिक ॲसिडचं वजन म्हणजे 60, म्हणजे किती येईल, 3 मोल येते. ठीक आहे, म्हणजे ॲसिटिक ॲसिड आपल्याला किती मोल दिलेलं आहे, इथं ए म्हणजे Na जर म्हटलं तर किती मोल येत आहे, आपलं 3 मोल येत आहे. ठीक आहे, आता आपण हायड्रोजनचं बघूया. हायड्रोजनचं आपण वजन पाहिलेलं आहे, किती असते, 18 ग्राम. ठीक आहे, आणि आपल्याला किती वजन दिलेलं आहे, 180 ग्राम दिलेलं आहे. फॉर्म्युला लावा, 180 भागिले 18 म्हणजे किती मोल येते, 10 मोल. म्हणजेच Na आपण पाहिलं, Na किती आहे, 3 आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ ह्या पहिल्या मॉलिक्युलचं किती मोल्स आहेत, 3. आणि Nb बघा आता किती आलं आहे, आपलं 10 मोल आलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला विचारलं आहे मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन आपल्याला विचारलेलं आहे. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला लावा, नंबर ऑफ मॉलिक्युल ऑफ ए नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी, म्हणजेच 3 भागिले 3 प्लस 10 म्हणजे 3 भागिले 13. याचा जर भागाकार केला तर याचं उत्तर येतं 0.23, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. सोपा प्रश्न आहे, फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. एका पेजवरती मोल कन्सेप्टचे फॉर्म्युले लिहून काढा. ते फॉर्म्युले पाठ झाल्यानंतर कशाही प्रकारचा असा प्रश्न विचारला तरी तो इझिली सॉल्व्ह होतो. ठीक आहे, हा राज्यसेवा प्री 2023चा प्रश्न होता. अजून एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा, किंवा कळालं नसेल तर व्हिडिओ पाठीमागे घेऊन बघा. ठीक आहे, किंवा काही जर अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी अजून तिथे वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन करेल. ठीक आहे, पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण मोल कन्सेप्ट चॅप्टर पाहिलेला आहे. आता आपण जाऊया ॲटॉमिक स्ट्रक्चर या चॅप्टरकडे. बघा, अणूची संरचना. सगळ्यात पहिल्यांदा ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काही महत्त्वाच्या थिअरीज आहेत. या थिअरीजवरती थेट प्रश्न विचारलेले आहेत. पाठीमागे राज्यसेवा प्री 2022ला सुद्धा प्रश्न विचारले आहे. कोणत्या थिअरीज तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या. थिअरीज सोप्या आहेत म्हणून मी इथं डिटेलमध्ये घेतलेलं नाही आहेत. फक्त मी सांगतोय कोणत्या थिअरीज करायच्या आहेत. स्टेट बोर्ड किंवा इतर बाजारातल्या पुस्तकातून तुम्ही करून घ्या. डाल्टन ॲटॉमिक थिअरी, त्याच्यानंतर थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम, बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. ठीक आहे, हे सर्व तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या थिअरीज. पुढे जाऊया. आता बघा, ॲटॉमिक स्ट्रक्चर, मेन ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. तर ह्याच्यावरती राज्यसेवा प्री 2024मध्ये एक सुंदर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चार्जेस विचारलेले होते, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, प्रोटॉनवरचा चार्ज आणि न्यूट्रॉनवरती कोणते चार्ज असतात. बघूया आपण एक एक. बघा, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. तर एकूणच चार्ज किती असतो पाहायचं झालं तर इलेक्ट्रॉनवरती बघा -1.6 × 10⁻⁻19 कुलम. ठीक आहे, एवढा चार्ज इलेक्ट्रॉनवरती असतो. प्रोटॉनवरती +1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढा प्रोटॉनवरती चार्ज असतो. न्यूट्रॉनवरती 0, न्यूट्रॉन न्यूट्रल असतात. ठीक आहे, आता मास जर पाहायचं झालं, मास बघा, इलेक्ट्रॉनचा ॲटॉमिक मास, इलेक्ट्रॉनचं मास किती असतं, 9.1 × 10⁻34 kg, ज्याला आपण 0.0005 U असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रोटॉनचं मास किती असतं बघा, 1.6 × 10⁻27 kg, म्हणजेच त्याला आपण 1 U किंवा 1 डाल्टन असे म्हणतो. ठीक आहे, न्यूट्रॉनचं पण जवळपास पॉईंटमध्ये थोडासा फरक आहे, परंतु जवळपास प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास सेम असतं, 1.6 × 10⁻27 kg. त्याच्यानंतर न्यूक्लियस ऑफ ॲटम, आताच आपण पाहिलं न्यूक्लियस ऑफ ॲटममध्ये कोणते 2 एलिमेंट असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हे सुद्धा स्टेटमेंट राज्यसेवा प्री 2024ला विचारलेलं आहे. ह्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला मिळून, दोन्हीला मिळून आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. ठीक आहे,
ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, इथं ऑर म्हटलेलं आहे, ठीक आहे, हे लक्षात द्यायचं आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हणजे न्यूक्लियसमधल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्हीची बेरीज करायचं आहे, तेव्हा आपल्याला ॲटॉमिक मास नंबर भेटतो. बघा इथं डिनोट केलेला आहे, हा एक कोणता तरी मॉलिक्यूल आहे, ज्याचं खाली बुडात लिहितात ॲटॉमिक नंबर आणि डोक्यावर लिहितात ॲटॉमिक मास नंबर, ठीक आहे. अशा प्रकारे रिप्रेझेंटेशन असतं. पुढे जाऊया. बघा राज्यसेवा पूर्व 2024चा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग, म्हणजे कोणते वाक्य चुकीचे विचारले आहे. आता ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, बरोबर आहे. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन असतात न्यूक्लियसमध्ये. प्रोटॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे, हे सुद्धा प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. इलेक्ट्रॉन हॅज निगेटिव्ह चार्ज, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. न्यूट्रॉन हॅज पॉझिटिव्ह चार्ज, नाही. न्यूट्रॉनवर चार्ज असतो का, नाही. न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात, त्याच्यामुळे स्टेटमेंट 4 हे चुकीचं आहे. आपल्याला रॉंग विचारलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ठीक आहे. पुढे जाऊया. बघा आयसोटोप, पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे आयसोटोप. काही महत्त्वाचे आयसोटोप आहेत जे विचारले जातात, आणि आता रिसेंटली राज्यसेवा प्री 2024मध्ये ड्यूटेरियम म्हणजे हेवी वॉटर हा हायड्रोजनचा आयसोटोप विचारलेला होता, ठीक आहे. बघूया डिटेलमध्ये. आयसोटोप म्हणजे काय, डेफिनेशन बघा, असे एलिमेंट्स ज्याचे की नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम असतात, ठीक आहे. एलिमेंट्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच आयसोटोप्स. तर कार्बनला टोटल 3 आयसोटोप आहेत बघा, 6C12, 6C13 आणि 6C14. म्हणजे हे पाहायचं झालं तर ह्या तीनही मॉलिक्युल्समध्ये सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत, म्हणजे 6, ठीक आहे. मग ह्याच्यात वाढत काय जात आहे, इथं 6 प्रोटॉन तर 6 न्यूट्रॉन आहे, इथं 6 प्रोटॉन म्हणलं तर 7 न्यूट्रॉन भरतील, ठीक आहे. न्यूट्रॉन एक जास्त भरेल. इथं जर पाहितलं 6 प्रोटॉन भरतील आणि 8 न्यूट्रॉन भरतील, ठीक आहे. अशा प्रकारे कार्बनचे 3 महत्त्वाचे आयसोटोप आहेत. ह्याच्यामधला सगळ्यात जास्त आढळणारा हा आहे. आणि कार्बन डेटिंग टेक्निक जी आहे, जी की एज कोणत्याही याचं वय ठरवण्यासाठी वापरले जाते, त्याच्यामध्ये C14 हा आयसोटोप कार्बनचा यूज केला जातो. त्याच्यानंतर पुढे जाऊया हायड्रोजन. हायड्रोजनला सुद्धा 3 आयसोटोप आहेत बघा, 1H1, 1H2 आणि 1H3. 1H1ला प्रोटियम म्हणतात, 1H2ला ड्यूटेरियम म्हणतात, ज्याला हेवी वॉटर आपण म्हणतो, जो की राज्यसेवा प्री 2024ला विचारलेला आहे. 1H3ला आपण ट्रिटियम म्हणतो. त्यानंतर ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत, 8O16, 8O17, 8O18, ठीक आहे. 16, 17, 18 हे ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत. युरेनियमचे टोटल 6 आयसोटोप आहेत बघा, U232, U233, U234, U235, U236 आणि U238, ठीक आहे. युरेनियम 238 हा न्यूक्लिअर फिजनसाठी वापरला जातो, जी काही न्यूक्लिअर रिॲक्शन असतात त्याच्यामध्ये युरेनियमचा 238 हा आयसोटोप वापरला जातो. त्याच्यानंतर कोबाल्ट 60 पाहायचा आहे. कोबाल्ट 60 हा कोबाल्टचा आयसोटोप आहे, जो की कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो. आयोडीनचा आयसोटोप आयोडीन 131 हा ग्वायटरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो, ठीक आहे. हे सर्व पाठ करा, पुन्हा प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे, ठीक आहे. पुढे जाऊया. आयसोबार कन्सेप्ट काय आहे, आयसोटोपमध्ये इथं पी येतं, म्हणजेच सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, इथं आपण PP वरून लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर आयसोटोन, बघा खाली बघा, आयसोटोनमध्ये N येतं, म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. हे 2 लक्षात ठेवले तर बाकीचे पण लक्षात राहतात. आयसोबार बघा, आता आयसोबार म्हणजे सेम ॲटॉमिक मास बट डिफरंट ॲटॉमिक नंबर, ठीक आहे. ह्या डेफिनेशनवरती सुद्धा स्टेटमेंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयसोटोन म्हणजे काय, ह्याच्यात N येतं, म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आणि आयसो इलेक्ट्रॉनिक्स, इथे इलेक्ट्रॉन येतं, म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सोप्या कन्सेप्ट आहेत. पुढे जाऊया. बघा अशा प्रकारे ॲटॉमिक नंबर किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर आपला चॅप्टर संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे मिनरल्स अँड ओर्स, ठीक आहे. काही आतापर्यंत अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मिनरल अँड ओरमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचे मिनरल्स लिहून आणलेले आहेत. ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. बघा इथंच स्क्रीनवरती मी 2 प्रश्न मेन्शन केलेले आहेत, कंबाईन प्री 18 आणि कंबाईन प्री 21चा. अजूनही भरपूर प्रश्न आहेत याच्यावरती. हे जे काही आत्तापर्यंत पडलेले आहेत हे चांगले पाठ करा, जरी पुढचा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये हे रिपीट होण्याचे चान्सेस असतात, ठीक आहे. ॲल्युमिनियमचे बघा बॉक्साईट, फेल्डस्पार, क्रायोलाइट, कोलोनाईट. मॅग्नेशियमचे कोणते आहेत, डोलोमाइट, मॅग्नेसाईट, कार्नेलाइट. सोडियमचे कोणते आहे, रॉक साल्ट. त्याच्यानंतर आयनचे ओर काय आहेत, मॅग्नेटाईट, हेमॅटाईट, लिमोनाईट आणि सिडराईट. म्हणजे चांगले कोणतं आहे तर त्याच्यात हा सिक्वेन्स
त्या सिक्वेन्सनुसारच हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पायराईट पण आहे आणि क्रोमाईट पण आहे. अशा प्रकारे आयरनचे 6 महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर झिंकचे ओर कोणते आहेत? स्फेलाराइट आणि झिन्साइट. कॉपरचे कोणते आहेत? मॅलचिट्स आणि क्युप्राईट, हे 2 महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर कॉपर पायराईट सुद्धा आहे, ठीक आहे, नावातच आहे. तर हे मॅग्नेटाईट, स्फेलाराइट आणि मॅलचिट्स हे 3ही कंबाईन प्री 2018ला विचारलेलं आहे. त्यानंतर पोटॅशियमचा कोणता आहे? साल्टपीटर. लीडचा कोणता आहे? गॅलिना, सेरुसाइट आणि लिथार्ज. त्याच्यानंतर मर्क्युरीचा आहे सिन्नाबार, हा महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवा. मर्क्युरीचा सिन्नाबार. आणि सिल्वरचा आहे आर्जेंटाईट, ठीक आहे. महत्त्वाचे आहेत. क्रायोलाइट विचारलेलं आहे कंबाईन प्री 2021ला आणि मॅग्नेटाईट, स्पॅलराईट, मॅलचाइट्स हे कंबाईन प्री 2018ला विचारलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया काही महत्त्वाचे ॲलॉय आहेत जे की थेट विचारले जाऊ शकतात. याच्या काही मेट्रिक्स इथं आणलेल्या आहेत बघा. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते कोणते मेटल्स असतात? आयर्न, कार्बन, क्रोमियम, निकेल. त्याच्यानंतर गन मेटल. गन मेटलमध्ये आहे झिंक, कॉपर आणि टिन. गन मेटलची ट्रिक केलेली आहे झिकोटिन. झिकोटिन, ठीक आहे. गन मेटलचे कोणते कोणते गन मेटल या ॲलॉयमध्ये कोणते कोणते मेटल्स आहेत? तर झिकोटिन, झिंक, कॉपर, टिन, ठीक आहे. त्याच्यानंतर जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वरमध्ये झिंक, कॉपर आणि निकेल असतं. या टिनला रिप्लेस करते निकेल, ठीक आहे. झिकोनिल. जर्मन सिल्वर लक्षात ठेवा. झिंक, कॉपर, नील म्हणजे निकेल. अशा प्रकारे आपण केमिस्ट्रीचे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स पाहिलेले आहेत. अजूनही भरपूर टॉपिक्स आहेत, परंतु एका लेक्चरमध्ये सर्व काही घेणं शक्य नाही आहे. परंतु जे काही कन्सेप्च्युअल पार्ट होता महत्त्वाचा, मोल कन्सेप्ट असतील किंवा इतर, ते किचकट जातो, वाचायला समजत नाही. त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये घेण्याचं ठरवलं होतं. आणि शेवटी काही महत्त्वाचे टॉपिक्स केमिस्ट्रीचे आज मी क्वेश्चन्स लिहून आणलेले नाही आहेत ब्रॅकेटमध्ये, कारण केमिस्ट्रीचे प्रश्न हे कसे असतात? मिक्स टाईपचे असतात. म्हणजे 2 चॅप्टरवरती मिळून एक प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे तो धड इकडेही टाकता येत नाही आणि इकडेही टाकता येत नाही, ठीक आहे. काही असतात स्पेसिफिक त्याच चॅप्टरवरचे प्रश्न, परंतु जे काही स्पेसिफिक नाही आहेत त्याला जर आपण इकडं कुठंतरी टाकला तर ते क्वेश्चन व्हॅरी होतील आणि एखादा चॅप्टर सुटण्याची शक्यता असते. म्हणून ही एक लिस्ट आणलेली आहे. केमिस्ट्रीमध्ये एवढे 9 चॅप्टर्स करणं गरजेचं आहे, ठीक आहे. ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं विचाराल तर ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲसिड बेस हे 2 किंवा पिरियडिक टेबल, तसे सर्वच महत्त्वाचे आहेत, पण हे 2-3 सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर आहेत, ठीक आहे. तर राज्यसेवा पूर्व 2025साठी हे टॉपिक्स नक्की करून जा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पुढचा टॉपिक किंवा पुढचा सब्जेक्ट चालू करणार आहे, जो उद्या तुम्हाला कळेलच. आत्तापर्यंत झालेले सायन्सचे 3ही लेक्चर पुन्हा एकदा पहा, व्यवस्थित नोट्स लिहून घ्या. आपण जवळपास 12 ते 13 टॉपिक्स पाहिलेले आहेत. ह्याच्यापैकी बरेच रिपीट होण्याचे चान्सेस आहेत, जे दरवर्षी प्रत्येक एक्झाममध्ये सारखेच टॉपिक्स रिपीट होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोणते टॉपिक्स इतर करायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे एक चांगला सेफ स्कोअर तुम्हाला सायन्समध्ये आणण्यासाठी ह्या 3ही व्हिडिओची मदत होईल. थांबूया आपण आज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू सो मच.